सोलापुरातील गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 2 मधील घराच्या टॅक्स पावतीवरील नावावरून वाद निर्माण झाला असून रेखा जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे। सोलापुरातील विजापूर नाका परिसरातील गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 2 येथील घर क्रमांक 384 संदर्भात टॅक्स पावतीवरील नावावरून नवीन वाद निर्माण झाला असून वारसदार असलेल्या रेखा अंबुबाबू जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे। रेखा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घर जागा त्यांच्या आई वडिलांच्या म्हणजे महादेव लक्ष्मण गायकवाड आणि तिप्पव्वा महादेव गायकवाड यांच्या नावावर होती। या मिळकतीला एक भाऊ आणि 5 बहिणी असे एकूण 6 वारस असल्याचं त्यांनी अर्जात नमूद केलं आहे। दरम्यान त्यांचे भाऊ प्रशांत महादेव गायकवाड यांचंही निधन झालं आहे। तक्रारीनुसार प्रशांत गायकवाड यांच्या पत्नी निशा प्रशांत गायकवाड यांना राहण्यासाठी घर दिलेलं असताना इतर वारसदारांची कोणतीही संमती न घेता त्यांनी मालमत्तेच्या टॅक्स पावतीवर स्वतःचं नाव लावल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसंच संबंधित घर जागा परस्पर विक्री करून इतरत्र गेल्यानंतरही पुढील हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याचं अर्जात म्हटलं आहे। रेखा जाधव यांनी यापूर्वीही महानगरपालिकेच्या गवसू विभागाकडे हरकत अर्ज दिला होता, मात्र त्या हरकतीची चौकशी न करता टॅक्स पावतीवर नाव नोंदवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे संबंधित नाव हस्तांतरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे। माझं नाव रेखा बाबू जाधव, माझ्या वडिलाचं जागा आहे, वडिलाच्या नावाने होतं की ते आम्हाला माहीत नसताना भावजय परस्पर ऐकले ती जागा। आम्ही 5 बहिणी 1 भाऊ आहे। वडिलाचं आहे ते, भावाचं असेल तर कसं तर ते तक्रार आपला ह्याच्या ऑफिसला दिलं होतं, महानगरपालिकेच्या ऑफिसला, त्यांनी काही दखल घेतलेच नाहीत, म्हणून त्यासाठी आम्ही कारवाई चालू करावं म्हणालो त्याच्यावर। अर्ज देऊन सुद्धा त्यांनी काही केलं नाही। वडिलाचं जागा आहे, परस्पर ऐकलेलं आहे भावजय, म्हणून ते अर्ज दिले होतं आम्ही, कोणाच्या नावावर केलं आहे काय केलं आहे। आता आम्ही अर्ज देऊन सुद्धा आमचं दखल घेतलेले नाही आहे, त्यांनी त्यांच्या नावावर करून दिले। 5 बहिणी 1 भाऊ होतं, नवरा वारल्या तर सुद्धा आली नव्हती त्यांनी। आम्ही जाऊ देत, 2 मुलं आहेत म्हणून त्यांनी येऊस तर मयत ठेवलं का नवऱ्याला बघितली नाही का वडिलाला आमच्या बघितली नाही त्यांनी। त्याचे दोन्ही लेकरं लहानाचे मोठे तिकडे मुंबईलाच झालेत। महानगरपालिकेला आम्ही अर्ज दिला तर सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही, तिच्या नावाने केलं, त्यांनी परस्पर जागा विकली आम्हाला न विचारता। वारसदार आम्ही 5 बहिणी असून सुद्धा आम्हाला एके बहिणीला तिने विचारलेली नाही आहे। दरम्यान माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरामध्ये मालमत्ता कर विभागानं सन 2017-18च्या असेसमेंट रजिस्टरमध्ये महादेव लक्ष्मण गायकवाड यांचं नाव नोंद असल्याचं स्पष्ट केलं आहे। तसंच सन 2018-19 मध्ये निशा प्रशांत गायकवाड यांचं नाव तत्कालीन सहाय्यक आयुक्तांच्या मंजुरीनं हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। मालमत्ता कर विभागाचे जनमाहिती अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गवसू विभागाचं कार्यालय अनेक वेळा स्थलांतरित झाल्यानं सन 2017-18 मधील काही जुने रेकॉर्ड उपलब्ध नसून असेसमेंट रजिस्टरच्या आधारे माहिती देण्यात आली आहे। या प्रकरणात वारसदारांची संमती, नाव हस्तांतरणाची प्रक्रिया आणि मालमत्तेच्या व्यवहाराची वैधता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून महानगरपालिका प्रशासन आता कोणती भूमिका घेतं याकडे संबंधितांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान वरिष्ठ लिपिक विठ्ठल कस्तुरे आणि रुक्मिणी सुनील जाधव यांच्यात आर्थिक वाटाघाटी होऊन हा प्रकार घडल्याची चर्चा आहे।